उद्यापासून आपण मुंबई येथे मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहात, त्या संदर्भानं आपण काय सांगू शकाल? आम्ही गेली 25 वर्षे शेंडगेवाडीची ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी आणि महसूल गावची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. 25 वर्ष झालं आम्ही अनेक मार्गाने आंदोलने केलेली आहेत. बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे, धरणे आंदोलन केलेले आहेत, आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आत्मदहनाचा प्रयोग केलेला आहे. सगळ्या गोष्टी हे करत असताना गेल्या 11 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केलं होतं. 46 दिवस धरणे आंदोलन झालं. त्या धरणे आंदोलनाच्या पिरियडमध्ये आम्हाला अनेक आमदारांनी आश्वासित केलं, मंत्र्यांनी आश्वासित केलं, बाबा तुमची ग्रामपंचायत स्वतंत्र करून देतो. जे महसूल गावाचे मंजूर झालेलं आहे पण त्याची अंमलबजावणी झाली नाही, ते अंमलबजावणी करून देतो म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही 25 ऑगस्ट रोजी ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि ग्रामीण विकास मंत्री जयभाऊ गोरे यांची भेट आमचे दिगंजीमध्ये आटपाडीचे आप्पासाहेब काळेबाग सर, शिवाजीराव तात्या पाटील, माजी सरपंच आटपाडी यांच्या उपस्थितीने झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा एक 15-20 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावतो. पण अद्याप काय तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी उद्या 30 जुलैपासून 30 सप्टेंबरपासून मुंबई येथे मंत्रालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय केलेला आहे. आणि तसं आम्ही आटपाडीचे तहसीलदार, आटपाडीचे BDO साहेब, PSI साहेब, आटपाडीचे कलेक्टर साहेब, SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्या हिशोबानं आज आमच्यातली ठराविक मंडळी आज सकाळीच मुंबईला गेलेले आहेत आणि आम्ही आता संध्याकाळी निघणार आहे मुंबईला. आम्ही निघणार आहे इथून आणि उद्या 11-12 वाजल्यापासून मुंबईमध्ये मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.